बाप रे, गेटवे ऑफ इंडिया. पाऊस एकदम जोरात आलाय, अजिबात दिसत नाही पुढचा काय. मध्येच एका ठिकाणी थांबलेत आपण. तुम्ही थांबू नका, पण इथून नजारा बघा, खाली बघा. आता फायनली इकडे आपला टोल कट होईल. हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पूर्ण फॅमिली जाणार आहोत शिर्डीला आणि आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाने विरारवरून. कसा जातोय ते तुम्हाला बघायला भेटेलच आणि तिकडे आपण दर्शन घेणार आणि महाप्रसाद करणार ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आपण जाऊया शिर्डीसाठी. मोरया. आपण 11 वाजता निघालोय आणि आता 11:30 वाजलेत आपल्याला विरार हायवे पर्यंत येईपर्यंत. विरार फाट्याला पोहोचलोय आपण. इथून आता आपण वज्रेश्वरीवरून जाणार आहोत त्या साईडला आणि समृद्धी महामार्ग पण लागेल मध्ये आपल्याला, तो पण दाखवेल आणि तिथे कसं जायचं ते पण तुम्हाला दाखवतो मी. आपण पहिला स्टॉप घेतला CNG साठी, वज्रेश्वरीच्या इकडेच आहे. हे बघा, आता CNG भरूया इकडे आणि निघूया पुढे जाण्यासाठी. CNG पंप नंतर लगेच आपण इथून राईट मारलाय आणि इथून आपण भिवंडी साईडला जाणार आहोत. आपण आधी पण रस्ता टाकला असेल 1-2 वेळा. इकडून आपण अंबरनाथ साईडला गेलो तेव्हा आणि आता त्याच रस्त्याने जाऊन आपण कल्याणवरून जाणार आहोत पुढे. रस्ता जरा बरोबर नाही, आज बघू शकता तुम्ही. आता आपण भिवंडीमध्ये आलोय. आतमधून सिटीमधून जाऊया. तर अजून एक 4-5 किलोमीटर अंतर असेल पुढे आपल्याला हायवे लागायला. बघूया किती टाइम लागतो. आता आपण भिवंडीच्या ऑलमोस्ट बाहेर आलोय, हायवेला आलोय. इथून आता थोड्याच अंतरावर आहे, एक 100 मीटर 200 मीटरवर आहे. आता आपण लागतोय आग्रा मुंबई एक्सप्रेसवेला. थोडं ट्रॅफिक आहे वाटतं जायला. आता आपण विरार JNPT एक्सप्रेसवेला लागलोय आणि लगेचच लागू आता समृद्धी महामार्गाला. आजूबाजूला बघू शकतात गाड्या वगैरे थांबलेत. रस्ता मस्त आहे सध्या तरी. आता पुढे बघूया, चांगलाच असेल तसा पण. टोलवर गडबड झाली काहीतरी, म्हणून आम्हाला मागे घ्यायला लागली आणि रिवर्स घेऊन दुसरीकडे लावायचे. आता आपण समृद्धी महामार्गाचा टोल क्रॉस केलाय आणि थांबलोय जरा. तिथे वॉशरूमला वगैरे जाऊया आणि निघा पुढे. वा, फोन बघितलं तुम्ही कसा लावलाय. चला जाऊया आता थोड्या वेळा निघूया. 1-2-2.5 तास दादांनी गाडी चालवली. आता याच्या पुढे मी चालवेन आणि बघूया कुठपर्यंत चालवेन. थोडं पेट्रोल पंप वगैरे आल्यावर थांबेन तिथे, नाहीतर जाऊया आपण. तिथे थांबायचं तिकडे थांबूया. बाप रे, अरे दिसत नाही मला दाखवा. आता आपण चाललोय आणि टनल लागले तर आतमध्ये एकदम लाइटिंग झालेलं. आता परत लाईट कमी झाली हळूहळू आणि समृद्धी महामार्गावर पहिलाच टनल लागले आपल्याला. टनल मधला लाईट दिसणार नाही. ती शहापूर जाएंगे. वायफर बंद कर. नाही पकर कर इधर. बाप रे, कमी लाईट मधल्या लाईटी बंद केल्या म्हणून.
वैशाली टनल छोटासाच आहे, तरी पण लाइटिंगची कुठेच कमी नाही अजिबात. समृद्धी महामार्ग मुंबई एक्सप्रेस वे टनल की आपलं स्वागत ही. अजून एक आपण टनलमध्ये आलो आतमध्ये. इकडे पण 100ची स्पीड लिमिट आहे, पण आपण 80 चालवणार आहे. आता आपण आलो सर्वात लांबच्या टनलमध्ये. इगतपुरीचं टनल आहे आणि आताच चालू झालेलं आहे, म्हणजे 1-2 महिने झाले असतील. त्या टनलमध्ये आता आलो आहे आपण. स्टार्टिंगला एकदम लाइटिंग भरपूर आहे, नंतर मग कमी लाइटिंग केलं आणि 80ची 100ची स्पीड आहे मध्ये. तर जातो बघा किती टाइम लागतो. चालू आहे आपण. पाऊस भरपूर आहे बाहेर. आता पलीकडे पाऊस आहे की नाही काय माहिती. रस्ता एकदम स्मूथ आहे, मध्ये मध्ये थोडासा होडी बनते पण हाय ठीक आहे. आता हा टनलचा एंड दिसत नाही, म्हणजे हाच टनल थोडा लांब असेल. हळूहळू जातो. गाड्या कमी आहेत रस्त्याला तशा, पण आहेत बऱ्यापैकी. गेल्या वेळेला पण आपण आलो समृद्धी महामार्गाला, तेव्हा अजिबात गाडी नव्हतं, म्हणजे एकाच दुसरी गाडी बघायला भेटली असती. पण त्या म्हणण्याने आता गाड्या जास्त आहेत. हे रात्रीची ट्रक आहेत त्यामुळे असं वाटत असेल. डिझाईन आली आहे वाटतं. चप्पल टाकली. पटकन पाऊस येतो ना, लगेच आहे युटर्न. आपण पेट्रोल पंपवर थांबलोय. तिथे आता आपण रेडबुल घेऊया 130 वाले. पण रेडबुल घेतलं. इथं सामान घेऊ शकता तुम्ही. कधी कधी मशीन चालत नाही, पण ठीक आहे. ओके. पेट्रोल पंपवर आता मी आलो समृद्धी महामार्गाच्या पेट्रोल पंपवर. जवळजवळ मी 130 किलोमीटर चालवले असेल. 2 तास लागले आपल्याला. आता वाजले 3. आपण 4-4:30 पर्यंत पोचू शिर्डीला आणि बघूया. त्यानंतर आपण रूम घेतले, तिकडे राहूया. ते सगळं दाखवेन तुम्हाला. आणि आता पुढचा प्रवास सुरू करूया. आणि हा प्रवास करणार आहे पुढे दादा, आणि मी जरा आराम करणार आहे. तर चला निघूया. आपल्याला असं फिरून जायचंय गोल गोल. आता हा टर्न बघ किती मोठा आहे. आता फायनली इकडे आपला टोल कट होईल. किती कट होईल तो दाखवेन तुम्हाला. हा शिर्डीचा टोल नाका आहे. शिर्डी परगाव. शिर्डीवाल्यांनी वरून जायचंय. मंदिरच्या परिसरात एंटर केलंय आणि आता वाजलेत 4. आपण 11 वाजता निघालो, 4 वाजलेत. 5 तासात पोचलो. पण आता रूमच्या इकडे जाऊया. आणि आपलं दर्शन लेट आहे, त्याचा नंतर सांगतो तुम्हाला. आता 9 वाजलेत आणि आपण चाय पिण्यासाठी खाली आलोय. चाय पिऊया. जरा हॉटेलच्या खालीच आहे चाय प्यायचं. आणि जाऊया, तयार होऊया आणि दर्शनासाठी निघूया. हां हां हां. आता आपण 10 वाजता चेकआउट केले आणि मस्त सर्व्हिस होती. तुम्हाला पण मी रिकमेंड करेन. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिकडून तुम्ही बुकिंग करू शकता. आता आपण जाऊया दर्शनासाठी. नाही नको. एका ठिकाणी नाश्ता केला आपण, पण बरोबर नाही वाटला, म्हणून अजून एका ठिकाणी आलं. ते वडापाव आणि पोहे काय ते खाऊया. बघूया, तुम्हाला पण दाखवतो कसे आहेत ते. एक पाऊण तासात आपलं दर्शन करून झालंय आणि आपण बाहेर आलोय. बाहेर आता फोटोकडे इकडे आणि जाऊया पुढे प्रसादाला इकडे. आता 12 वाजले असतील. आपण जर आतमध्ये बसलो वगैरे पण अर्धा तास आणि जातो आता आपण इकडे पुढे फोटो काढण्यासाठी.
मंदिराच्या समोरच एकदम पार्किंग आहे अपोजिट साईडला. तिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. 100 रुपये तिकडे पार्किंगचे आणि दुसरीकडे पण असतील पण एवढं काय आयडिया नाही. नाही तर रूम गेलं तिकडे तर फ्रीमध्ये पार्किंगच असेल. आता मंदिराच्या अपोजिट आम्ही पार्किंग केले. आमचं दर्शन झालं. आता आम्ही भोजनालयच्या इकडे जातो. आता तिकडचं दाखवतो तुम्हाला कसं काय ते. तिकडे पण आपल्याला पार्किंगचे पैसे द्यायला लागतील. 50 रुपये पार्किंग तिथून. आता आपण जातो भोजनालयाच्या दिशेने. समोरचं आहे अपोजिटला आणि जाऊया चालत. थोडंच अंतर आहे. आपल्याला मंदिरामध्ये फ्री प्रसादाचे कुपन भेटलेले म्हणून आपण डायरेक्ट जातो आणि तुम्हाला 50 रुपये वेगळं जेवण पाहिजे असेल तर भेटतात ते स्पेशलमध्ये. त्याचे इकडे तुम्ही ऑनलाईनमध्ये टोकन काढू शकता किंवा काउंटरवर जाऊन काढू शकता. आणि हे आहे इकडे असं परिसर जिकडून आपण जातो आहे प्रतीक्षा रांग. आता आपण भोजनालयामध्ये एंट्री केली. आता बसूया इकडे सांगतील तिकडे आणि जेवूया. आपल्या एका व्हिडिओमध्ये मी हा संग्रहालय दाखवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. हे बघा आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला परमिशन नाही. इथे वरती आहे व प्रसादालयाच्याच वरती. आपण आतापर्यंत तरी 5-6 वेळा आलो आहे. पण आपण दरवेळेला महाप्रसादालयामध्येच जेवण केलं आहे आणि 1 नंबर प्रसाद असतो. तुम्ही पण इकडेच केलं पाहिजे. आणि मस्त आता आपलं जेवण वगैरे झालं आहे. आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. आपल्याला येताना पूर्ण टोल लागले 375 रुपये. आणि आता परत आपण जातोय समृद्धी महामार्गानेच. आणि आता परत एंट्री होईल इथं आता आणि एक्झिटला टोल कट होईल. समोरच्या गाडीला फास्टॅग नव्हतं म्हणून आता परत रिव्हर्स जातोय. येताना पण तसंच जाताना पण तेच आहे. समृद्धी महामार्गावर आपण एक स्टॉप घेतला आहे. तिकडे चाय पिऊया आणि बघूया का चाय कशी आहे. कारण की 40 रुपये चाय आहे त्यामुळे चाय प्यायलो आपण. मस्त होती चाय. 40 रुपयाप्रमाणे नव्हती पण ठीक आहे 20 रुपयाप्रमाणे होती. आता भेटू. आता काय जास्त दाखवणार नाही. थोडं दाखवेल आणि जातो आहे आपण. येताना 5 तास झालो. आता जाताना किती टाईम लागतो आहे काय माहिती. 2 वाजलेले. 2 वाजता निघालेलो. आता 1-2:30 वाजले असतील. 2:30 आणि आता पाऊस पण आला आहे. मध्येच एका ठिकाणी थांबलेत आपण. तुम्ही थांबू नका पण इथून नजारा बघा. खाली बघा. पाऊस एकदम जोरात आलाय. अजिबात दिसत नाही पुढचा काय. आता तर अजिबात दिसायचं बंद झालं. आपली ट्रिप कंप्लीट झाली. सध्या आपली गाडी अशी दिसते. पूर्ण कलर चेंज झाला गाडीचा.
पूर्ण चिखल चिखल चिखल. अशा प्रकारे आपली ट्रिप कंप्लीट झाली. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.